आता ही सेकंड टर्मिनल एक्झाम असेल ना? ओके. फर्स्ट टर्मिनलमध्ये चांगले आले ना मग त्यानंतर आपलं कदाचित बोलणं नाही झालं आय थिंक. की आपण एकदा आय थिंक मी आपण फोनवर बोललो होतो. कसं झालं आहे फर्स्ट टर्मिनल कशी होती? ओके ओके. अँड एनी स्पेसिफिक काही इश्यू आले किंवा काय अंडरस्टँडिंगमध्ये काय प्रॉब्लेम आला, रायटिंगमध्ये काय प्रॉब्लेम आला फॉर एक्झाम्पल? ओके ओके. LAQ मध्ये प्रॉब्लेम झाला की SAQ मध्ये प्रॉब्लेम झाला? ओके. म्हणजे आय थिंक रिकलेक्ट नाही झालं क्लासिफिकेशन की फॉर्मॅट नाही जमलेला याला, काय एक्झॅक्टली झालं तर प्रॉब्लेम? ठीक आहे. बघ क्लासिफिकेशन ॲटलिस्ट ही गोष्ट अशी आहे ना की याच्यात तुला थोडेसे नेमॉनिक बनवावे लागतील. सी आय स्टील रिमेंबर मी जेव्हा बार्बिच्युरेट्सचं क्लासिफिकेशन जेव्हा मी बाय हार्ट करत होतो तेव्हा अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग, मीडियम ॲक्टिंग आणि लॉंग ॲक्टिंग. सो आम्ही एक त्याचे नेमॉनिक बनवले होते. आता थायापेंटोन सोडियम आहे, देन पेंटोबार्बिटोन, सिकोबार्बिटोन अँड मिफोबार्बिटोन, हे सगळे त्याचे टाईप्स झाले. ते MS असं काहीतरी नेमॉनिक आम्ही बनवले होते. ॲटलिस्ट तुम्हाला एका क्लासिफिकेशनचं एक तरी लक्षात राहणार. फॉर एक्झाम्पल बेन्झोडायझेपिन्स आहेत तर शॉर्ट ॲक्टिंगमध्ये अल्प्राझोलॅम आलं, मीडियम ॲक्टिंगमध्ये तुझं मिडाझोलॅम आलं. ॲटलिस्ट एक फॉर एक्झाम्पल. सो अल्प्राझोलॅम, हाऊ विल यू रिमेंबर? अल्प्रा लेट्स से अल्प म्हणजे काय? छोटा, कमी. सो अल्प्राझोलॅम इज अ शॉर्ट ॲक्टिंग. दिस इज हाऊ ॲटलिस्ट इन क्लासिफिकेशन वन पॉईंट वन ड्रग यू रिमेंबर. दुसरा ड्रग नाही आला तरी ठीक आहे, ॲटलिस्ट एक्झामिनर इज सॅटिस्फाईड. नाव अल्प्राझोलॅम, अल्प इज छोटा, अल्प इज त्यामुळे इट इज अ शॉर्ट ॲक्टिंग. लेट्स नाव तुम्हाला यू डोंट हॅव टू रिमेंबर इटले की झोपेतून जरी उठवलं तरी तुम्हाला माहिती आहे की अल्प्राझोलॅम काय शॉर्ट ॲक्टिंग आहे, बिकॉज वॉट अल्प इज छोटा. नाव वॉट इज मीडियम ॲक्टिंग? इज मिडाझोलॅम. दिस हाव वी आय डिड इट 20 years बिफोर. Midazolam, mid is what? Medium term. So this is what is medium acting, which is going to be acting for 10 to 30 minutes. Alprazolam, let's say, midazolam is given intravenously, so it's going to act 10 to 30 minutes. Alprazolam is given orally. Alprazolam is not given oral, intravenously or parenterally. It is going to act for only insomnia, 3 to 4 hours oral mechanism of action त्याची असणार आहे. Long acting is diazepam. Diazepam is going to act for 8 to 10 hours, let's say, for example. So even if you for a classification you will be able to remember one, that is okay. Now you may make a mnemonic out of it, that depends upon you, but there won't be only one mnemonic. There will be hundreds of mnemonics. So which mnemonic is for what, that we cannot say. Similar classification is also there for anti-epileptic drugs. Similar classification is also there for anti-Parkinsonian drugs. So you will have to make it understand what is your technique, what is your way of remembering it. Just like for example, if you are able to understand by meaning, then you may go for like alprazolam, midazolam or diazepam. Now your technique is something, okay, you are very much comfortable with mnemonics, then you can make a mnemonic out of it. For classification, I still am having my notes where ऑल 30 to 35 क्लासेस ऑफ द ड्रग्स जे आहेत त्याचं क्लासिफिकेशन मी एका शॉर्ट नोटबुकमध्ये लिहिलं होतं, 10 to 15 pages. आय थिंक दॅट व्हिडिओ इज ऑल्सो देअर ऑन माय फेसबुक. त्याच्यामध्ये सगळे क्लासिफिकेशन मी इन शॉर्ट सांगितले, सगळे क्लासिफिकेशन. सो बिकॉज क्लासिफिकेशन रिक्वायर्स मोर रिव्हिजन्स कम्पेअर्ड टू मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. बिकॉज मेकॅनिझम एकदा समजलं की वी डोंट रिक्वायर एनी more revision. So all the classification, I think I'm having that link. If I'm able to find that link, I'll share on the group. Or even if you go for classification of the drugs, Vishwa Medical Coaching, I think on the YouTube also you may find something. I have 8 to 10 minute ka video is there, which is free on YouTube, which explains all the drugs ka, all major drugs ka classification. But that video you may go through maybe 100 times. That all the classification, basic classification is covered in that. But for classification we may require more revisions. So एक छोटा सा notebook में अलग से बना के रख सकते हैं, so that we can go through it again and again.
or whatever understanding point of view you have taken down, that we can write, okay, alpha is what, small, is a short acting, mida is mid, like that. Or the rough way of going through it is, if you go through 10 times, you're going to recite it, you'll be able to remember it. चलो ठीक है. See, understanding के लिए 2 revision लगता है. If you want to by heart it, 10 revision लगता है. If you remember how exactly we did by hearting of those tables, mathematical tables, है ना, 14 ones are 14, 14 twos are 28, 14 threes are 42, for example. How did you by heart it? By reciting it again and again. Automatically it gets by heart. वैसे भी कर सकते हैं. It is an hard work. There are about 2 to 3 techniques in which you will be able to remember the classification properly. But there is no other way. Simply there is no other shortcut, because classification, at least in one class, subclass, 1-2 drug याद रहेंगे, that is okay. I don't want you to remember all those 7 drugs in one class, subclass, all 21 drugs in one classification, and like that 30 classification in pharmacology, and your whole life is gone in that. So एक सब क्लास के लिए 1 ड्रग, if you remember 2, well and good. Not more than that, icing on the cake. But I don't. एडिशनल 3rd and 4th ड्रग लिखने में इतने एडिशनल मार्क्स नहीं मिलेंगे. 1-2 लिखने पे एडिक्वेट मार्क्स मिल जाएंगे. सो कॉस्ट इफेक्टिविटी अगर देखें तो 2 ड्रग्स तक क्लास कॉस्ट इफेक्टिविटी अच्छा है. 3rd ड्रग लिख दोगे तो इतना कुछ ज़्यादा एडिशनल मार्क्स का एक्सपेक्टेशन नहीं है. लेकिन 1 भी नहीं लिखोगे तो 0 मिल जाएंगे. 1 लिखोगे तो 30 मिल जाएंगे. 2 लिखोगे तो 40-50 मिल जाएंगे. तीसरा लिखोगे तो 45 मिल जाएंगे. सो वाई टू रिमेंबर 3rd and 4th then? थिंक लाइक से गुजराती मेंटेलिटी, आई कैन से, जितना काम करने का पैसा मिलेगा उतना ही काम करूँगा. फॉर एग्जाम्पल, तो जितना काम करने का मार्क्स मिलेगा उतना ही करूँगा मैं. हाँ, करते हो आगे का, दैट इज़ ओके. राइट, यू अंडरस्टूड दैट नाउ? आणि एनी स्पेसिफिक टॉपिकमध्ये काय डिफिकल्टी वगैरे तशी काय वाटते तुला किंवा कसं?